बुलढाण्यातील एका छोट्याशा विद्यार्थिनीने मोठा संदेश दिला आहे. तीव्र उन्हाने माणूस त्रस्त असतानाही पक्ष्यांचा विचार करणारी ही मुलगी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. सध्या बुलढाणा जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून उष्णतेच्या तीव्र झळा सर्वांनाच जाणवत आहे. मात्र या परिस्थितीत पशुपक्ष्याचे काय होत असेल याचा विचार मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील इयत्ता 7वी शिकणाऱ्या शीतल राऊतने केला. उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करत शीतल आणि तिच्या मैत्रिणीने पक्ष्यासाठी आकर्षक घरटी तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला. विशेष म्हणजे ही घरटी तयार करण्यासाठी त्यांनी घरातील वापरात नसलेल्या कॅन, प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि लाकडी बॉक्सचा वापर केला. यानंतर ही घरटी शेतातील झाडावर बांधण्यात आली. फक्त घरटेच नाही तर त्यामध्ये चिमण्यासाठी तांदूळ, गहू, ज्वारी यासारख्या खाऊ पिण्यासाठी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. उन्हामुळे त्रस्त झालेल्या पक्ष्यासाठी हा उपक्रम मोठा आधार ठरत असून परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे. दरम्यान शीतलच्या अभिनव आणि संवेदनशील उपक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका छोट्याशा कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा मोठा संदेश देणाऱ्या शीतलवर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे. पक्ष्यासाठी पाण्याची आणि अन्नाची व्यवस्था करून आपण निसर्गाप्रती आपण जबाबदारी निभवू शकतो. अशाच सकारात्मक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शीतल गजानन राऊत, वर्ग 7वी मधील शिकणारी विद्यार्थी. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे मी अभ्यास करता करता माझ्या डोक्यात एक विचार आला की पक्ष्यांना एक छोटंसं घरटं बनावं. म्हणून मी एक छोटंसं घरटं बनवलं. त्यात घरगुती साहित्य व प्लॅस्टिकच्या बॉटल, कॅन आणि त्याच्या माध्यमातून एक बनवलं. एप्रिल महिन्यापासून उष्णताची झळ माणसालाच लागली तर पक्ष्यांना किती लागत असेल.